हॅलो एव्हरीवन. आज आपण युग्ममालाला सुरुवात करणार आहोत. मी ही PDF तुम्हाला हवी असेल तर पाठवून देईल. तर तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये मला सांगा. या PDF मध्ये काय आहे, एकूण 6 श्लोक आहेत युग्ममालामध्ये. तर त्याचं ट्रान्सलेशन भेटेल मराठी आणि इंग्लिशमधून. संधी विग्रह मिळेल, अन्वय मिळेल. ओके, तर आता सुरुवात करूया. हा सुद्धा सुक्ती सुधासारखाच पॅटर्न आहे. 4 ओळीचं कडवं असेल तर 4 मार्काला, 2 कडवीचं असेल तर 2 मार्काला. तर सुरुवात करूया. पहिला श्लोक. यथा चतुर्भिः कनकं परीक्षते निघर्षणच्छेदनतापताडनेः तथा चतुर्भिः पुरुषः परीक्षते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा. म्हणजे काय? ज्याप्रमाणे सोने घासणे, कापणे, तापवणे व ठोकणे या 4 प्रकाराची पारखले जाते, त्याचप्रमाणे पुरुषाची परीक्षा ज्ञान, शील, गुण आणि कर्म या 4 गोष्टींनी केली जाते. दुसरं कडवं. यत्र विद्वज्जनो नास्ति श्राद्धस्तत्राल्पधीरपि निरस्तपादपे देशे एरंडोपी द्रुमायते. म्हणजे काय? जिथे विद्वान लोक नसतात तिथे अल्पबुद्धी असणारे मनुष्यही प्रशंनीय ठरते. जसे झाड नसलेल्या उजाड प्रदेशात एरंडाचे झाड सुद्धा मोठ्या वृक्षाप्रमाणे भासवते. पुढचं. हे 4 ओळीचं कडवं आहे. तर बघा. यदा किंचिज्ञोऽहं द्विपैव मदं समभवं तदा सर्वोऽस्मीति भवतव लिप्तं मनममहा. यदा किंचित् बुधजनसकाशाकवगतं तदा मूर्खोऽस्मीति ज्वर इव मदो मे वगतं. याचा अर्थ, जेव्हा मला थोडे ज्ञान होते तेव्हा मी हत्तीप्रमाणे गर्वाने आंधळा झालो होतो. तेव्हा मी सर्वज्ञ आहे असा गर्व माझ्या मनात होता. जेव्हा विद्वानांकडून अधिक ज्ञान मिळाले तेव्हा मी मूर्ख आहे हे कळून माझा गर्व नाहीसा झाला. पुढचं. तावद् भयाद् भेतव्यं यावद् भयमनागतम् आगतं तु भयं वीक्ष नरः कुर्याद् यथोचितम्. म्हणजे जोपर्यंत भय आले नाही तोपर्यंत त्याला घाबरावे, परंतु भय प्रत्यक्ष आल्यावर त्याला लढा सुद्धा द्यावा. हे इथे मी आता इथे एक्सप्लेन करताना डॉट टू डॉट अर्थानं सांगणार. तुम्हाला समजेल अशा लँग्वेज मध्ये सांगेन. अर्थ तुम्हाला PDF मध्ये दिलाच आहे. इंग्लिश मध्ये मी कस्टमाइज करून तुम्हाला PDF पाठवेल. म्हणून तुम्हाला सांगितलं, हवी असेल पूर्ण PDF तर मला कमेंट मध्ये लिहा. पुढचं. 5वा. उत्तमो नातिवक्ता स्यात् अधमो बहुभाषते सुवर्णेन ध्वनिस्तादृक् यादृक्कांचे प्रजायते. उत्तम माणूस जास्त बोलणारा नसतो. अधम म्हणजे की अधम माणूस खूप बोलतो. जसा काशाना हे मेटल आहे, त्याला टिचकी मारलात तरी खूप मोठा आवाज येईल, पण सोन्याच्या मणाला टिचकी मारलात तरी त्याचा आवाज येणार नाही. म्हणजे काम केल्यानंतर बोलावं, काम करण्याआधी नाही, असा अर्थ होतो. पुढचा 6वा श्लोक. यादृशं वपते बीजं क्षेत्रमासाद्यकर्षकः सुकृते दृक्षुते वापि तादृशं लभते फलम. म्हणजे शेतकरी शेतात जसे बीज पेरतो तसेच फळ त्याला मिळते. त्याचप्रमाणे मनुष्य चांगले किंवा वाईट कर्म करून तसेच फळ प्राप्त करतो. ओके, आता पुढे ना मी शब्दयुग्म सारांश दिलाय. म्हणजे काय? तर यथा तथा हे अव्यय आहेत सगळे. यथा तथा, यत्र तत्र, यदा तथा, यावत यावत, यादृशम, यादृक हे सगळे ना अव्यय आहेत. तर कोणत्या श्लोक मधून घेतले ते दिलंय.
मराठी आणि इंग्लिशमध्ये त्याचा मिनिंग दिला. ओके, तर हे अन्वय आहेत. हे संधी विग्रह म्हणजे काय? आता क्षेत्र मासाद्य म्हणजे काय? क्षेत्रम प्लस सा आसाद्य असे शब्द देतो. ओके, तर संधी विग्रह 2 मार्काला येतं. त्याच्यामध्ये 4 शब्द दिलेले असतात, त्यांचे विग्रह करायचे असतात. तर मी या युग्ममालाचे सगळे संधी विग्रह दिलेले आहेत. ओके, तुमच्या पुस्तकात पण भेटतील, पण त्याची उत्तरं नसतील. इथे उत्तरं दिली आहेत मी. जेव्हा आपला व्याकरणाचा म्हणजे ग्रामरचा पार्ट येईल तेव्हा मी तुम्हाला सगळं विस्तारून सांगेन. ओके, तर युग्ममाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि ह्याच्यावरती काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये लिहा, मी रिप्लाय द्यायचा पूर्ण प्रयत्न करीन. ओके, आणि PDF पाहिजे असेल ही तर कमेंटमध्ये लिहा. बाय बाय.